की पंथ निरपेक्ष असा वाद विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज दिवसभर रंगला। घटनेचा मूळ गाभा काय, घटनाकारांना नेमकं काय अपेक्षित होतं, यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान वादंग झाला। आपलं संविधान म्हणजे आपल्या देशाचा एक अनमोल ठेवा आहे। त्यामुळे आजच्या चर्चेच्या निमित्तानं आपण अनेक प्रश्नांचा वेध घेणार आहोत। संविधान हे धर्मनिरपेक्ष असावं की पंथनिरपेक्ष? धर्मनिरपेक्षतेची गल्लत झाली आहे का? आणि संविधानाला खरोखरच आजच्या काळात धोका निर्माण झालाय का? आणि असेल तर तो कोणापासून? यासारख्या असंख्य प्रश्नांची चर्चा करूया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात। पहा, संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष? संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष? पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा झाला। या निमित्तानं संविधानावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। यावेळी झालेल्या चर्चेत सेक्युलर शब्दावरून चांगलीच ठिणगी पेटली। धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष या नव्याच वादाला तोंड फुटलं। सेक्युलर शब्द का जहां तक है, यह आज मैं कह सकता हूं कि आज की राजनीति में सर्वाधिक दुरुपयोग यदि किसी शब्द का हो रहा है तो सेक्युलर शब्द का सर्वाधिक दुरुपयोग हो रहा है। इस हकीकत को भी वह समझते थे, इसीलिए उन्होंने सेक्युलर शब्द का प्रयोग खड़गे साहब भारत के प्रियम्बल में बाबा साहब भीमराव अंबेडकर ने नहीं किया कि धर्मनिरपेक्ष शब्द का प्रयोग बंद होना चाहिए। सेकुलर का औपचारिक अनुवाद है तो पंथ निरपेक्ष है, पंथ निरपेक्ष शब्द का ही प्रयोग किया जाना चाहिए। राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनेही जोरदार पलटवार केला। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर सोशलिस्ट वर्ड, सेक्युलर वर्ड डालना चाहते थे, लेकिन उस वक्त के वातावरण में उनको वो किया नहीं गया। जैसा एकीकडे धर्मनिरपेक्ष शब्दावरून खडाजंगी पेटलेली असतानाच असहिष्णुतेच्या मुद्द्यावरूनही वातावरण तापलं। बाबासाहेबांवर अन्याय होत असूनही त्यांनी देश सोडून जाण्याची भाषा कधी केली नाही असा टोला राजनाथ यांनी लगावला। तर हम भागने वाले नहीं है अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगेंनी समाचार घेतला। बाबा साहब भीमराव अंबेडकर ने कभी यह नहीं कहा भारत में हमारी इतनी उपेक्षा की जा रही है, भारत में इतना मुझे अपमानित होना पड़ा है। उन्होंने यह कभी नहीं सोचा कि हमारी भारत में उपेक्षा हुई है, भारत में मुझे समय समय पर अपमान झेलना पड़ा है, तिरस्कार झेलना पड़ा है, मैं भारत छोड़कर कहीं दुनिया के दूसरे देशों में मैं चला जाऊंगा। बाबा साहब भीमराव अंबेडकर ने ऐसा कभी नहीं। डॉक्टर बाबा साहब इस देश से भागना चाहते थे, वो तो मूल भारतीय थे। आप बाहर से आए हैं, ये आर्यन जितने भी है वो बाहर है, हम तो मूल भारतीय इस देश में रहने वाले लोग हैं, हम भागने वाले नहीं हैं, इस देश को बचाने वाले लोग। दरम्यान भाजप सरकार संविधानाच्या ढाच्यालाच धक्का लावत असल्याची टीका करत सोनिया गांधींनी वादात भर टाकली। हमने पिछले कुछ महीनों से जो कुछ भी देखा है वो पूरी तरह से उन मूल्यों के खिलाफ है जिसको संविधान द्वारा सुनिश्चित किया गया है। जिन लोगों की संविधान में किसी तरह की आस्था नहीं रही है, न इसके निर्माण में जिनकी कोई भूमिका रही है, वो आज इसका नाम जप रहे हैं, वो आज इसके अगुवा बनना चाहते हैं, वो आज संविधान के प्रति वचनबद्धता पर बहस कर रहे हैं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात असहिष्णुता, भाववाढ, जीएसटी अशा मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची जोरदार तयारी विरोधकांनी केली आहे। संविधान दिनानिमित्त गुरुवारी झालेली खडाजंगी ही त्याचीच नांदी म्हणायला हवी। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष या विषयावरचा आज संसदेत जो गदारोळ उठला त्याचा हा रिपोर्ट आपण पाहिला। आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण नामवंतांना आपल्या चर्चेला आमंत्रित केलं। आपल्यासोबत आहेत डॉक्टर उल्हास बापट। उल्हास बापट हे संविधानाचे अभ्यासक, प्राध्यापक आहेत। उल्हास बापट, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि काही क्षणातच आपल्यासोबत असतील
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे तसंच प्रकाश आंबेडकर देखील. पहिला प्रश्न आपण जो आता चर्चेला घेतोय तो आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो पहिला प्रश्न आहे, धर्मनिरपेक्षतेची गल्लत झाली आहे का? धर्मनिरपेक्षतेची गल्लत झाली आहे का? आपण थेट जाऊया उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, ज्या वेळेला या भारत देशाची घटना स्वीकारली गेली त्यावेळेला त्या घटनेमध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द होते का? कुठल्याही राजकारणात न जाता मी फक्त राज्यघटनेच्या दृष्टीने बोलतोय. बरोबर आहे की 3 दिवस घटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. एक 9 डिसेंबर 1946 ज्यावेळी घटना समिती प्रथम भेटली, 26 नोव्हेंबर म्हणजे आजचा दिवस ज्यावेळी आपण स्वीकृत केली, आणि 26 जानेवारी ज्यावेळी आपण घटना सुरू केली. 26 नोव्हेंबर 1949ला फक्त 16च कलमं लागू झाली आणि एकूण 395 कलमं आणि 8 परिशिष्ट अशी प्रचंड ही राज्यघटना होती. त्याचं जे प्रिॲम्बल आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल प्रिॲम्बलमध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द नाही आहेत. म्हणजे आता बापट साहेब एक मिनिट. दुरुस्तीने म्हणजे एक क्षणभर ज्या वेळेला भारत देश स्वतंत्र झाला आणि घटनाकारांना अपेक्षित असलेली ज्या घटनेमध्ये संपूर्ण भारताच्या आशा आकांक्षांचं स्वातंत्र्य लढ्यातल्या त्यागाचं बलिदानाचं प्रतिबिंब पडलेलं होतं, त्या संविधानामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द नव्हते. बरोबर आहे? मग असं असेल तर सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द या संविधानाला कधी जोडले गेले? ते इंदिरा गांधींच्या काळात जोडले गेले का? तो इतिहास नेमका काय आहे? उल्हास बापट. हां, तर हे शब्द तुमचं बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती करून 1976 साली ही घटना दुरुस्ती झाली आणि जानेवारी 77ला ती अंमलात आली. आता मी काही घटनातज्ञांची मतं सांगतो. नानी पालखीवाला असं म्हणाले की मुळात प्रिॲम्बल हा राज्यघटनेचा भागच नाही आहे आणि तो 368 कलमाखाली बदलता येत नाही आणि त्यामुळे हे दोन शब्द घालता येणार नाहीत. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, प्रिॲम्बल हा राज्यघटनेचा भाग आहे आणि त्यामुळे 368 कलमाखाली तो बदलता येईल आणि त्यामुळे हे जे दोन शब्द घातलेत हे घटनेच्या प्रक्रियेप्रमाणे घातलेले आहेत, त्यामुळे ते तिथे आहेत. या दोनच शब्दांवर तुम्ही बोलताय. सहज तुमच्या लक्षात आणून देतो की युनिटी अँड इंटिग्रिटी. आता इंटिग्रिटी हा शब्द पण त्याच वेळी घातल्यात आलेला आहे. या तिसऱ्या शब्दावर आत्तापर्यंत कोणी बोललेलं नाही आहे. सोशलिस्ट, सेक्युलर आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असे शब्द प्रिॲम्बलमध्ये नव्याने घालण्यात आले. आता राधाकृष्णन हे घटना समितीत असं म्हणाले होते की सेक्युलर याचा अर्थ व्यक्तीला कुठलाही धर्म पाळता येईल, राज्याचा धर्म नसेल, अशी सोपी त्यांनी सेक्युलरिझमची व्याख्या केलेली होती. आणि डी बासू, ज्याचं पुस्तक आम्ही टेक्स्टबुक म्हणून वापरतो कॉलेजेसमध्ये आणि ज्यांना त्यांच्या त्या पुस्तकाबद्दल पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की भारत हा देश सगळा जर का तुम्ही घटना वाचलीत तर अमेरिका किंवा फ्रान्सपेक्षाही जास्त सेक्युलर आहे, असं त्यांचं मत आहे. आता सेक्युलरचं भाषांतर काय करायचं हा वादग्रस्त मुद्दा आहे, पण सेक्युलर आहे यात काही शंका नाही आहे. बरोबर आहे. आता मला तुम्ही एक सांगा, मग नंतर राजीव सातव यांच्याकडे मी जाणार आहे. उल्हास बापट, सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द जर पहिल्यांदाच घालायचे होते तर ते घटनाकारांनी घातले असते. त्यांना ते घालायचे नव्हते म्हणून त्यांनी ते घातले नाहीत. हे जे दावा, हा जे तर्कट मांडलं जात आहे याच्याशी आपण घटनेचे संविधानाचे अभ्यासक म्हणून सहमत आहात का? माझ्या घरच्या लायब्ररीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स आहेत. करेक्ट. जे 12 खंडांमध्ये आहेत आणि 5000 पानांहून जास्त ते आहेत. हे मी व्यवस्थित वाचलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही जो म्हणता असा उल्लेख मला कुठे दिसलेला नाहीये. कोणाला दिसला असेल तर पान नंबरासकट त्यांनी मला कळवावा. पॉइंट वेल टेकन. आता पुढचा मुद्दा असा आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा प्रजासत्ताक होण्याचा जो प्रवास आहे तो आता आपण मांडलात, परंतु आपण भारत स्वतंत्र होण्याचा इतिहास जर पाहिलात तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला, उल्हास बापट साहेब, धार्मिक अधिष्ठान कुठे होतं असं आपल्याला वाटतंय का? आपण धर्मासाठी लढत होतो का आपण स्वातंत्र्यासाठी लढत होतो? भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कुठे धर्म होता का? नाही,
आपण स्वातंत्र्यासाठीच लढत होतो. पाकिस्तानची वेगळी मागणी केली हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. त्यामुळे पाकिस्तान हा थिओक्रॅटिक देश झाला आणि भारत हा सेक्युलर देश राहिला. आणि एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की फक्त सेक्युलर देशच जगात डेमोक्रेसीमध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे इराण म्हणा, इराक म्हणा, पाकिस्तान म्हणा, बांगलादेश म्हणा, हे देश यशस्वी झालेले नाहीत. किंवा धर्माधिष्ठित जे देश असतात त्याच्यात लोकशाही चालू शकत नाही. सायन्स, सेक्युलरिझम आणि डेमोक्रेसी हे हातात हात घालून नेहमी पुढे जात असतात. पॉइंट वेळ टेकन. आपण जाऊया राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातव, भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला धर्म नव्हता, त्यांना स्वातंत्र्यासाठी लढायचं होतं. आम्हाला थिओक्रॅटिक स्टेट, धर्मावर आधारित राज्य आणायचं नव्हतं, हे तर आता स्पष्ट झालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक होईपर्यंतचा प्रवास आता आपण घटनेच्या अभ्यासकांकडून पाहिला, त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतंय की सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द घटनेमध्ये नव्हते. ते घटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीत 1976 साली इंदिराजींच्या काळात आणण्यात आले. परंतु ते जर तसे घालायचे असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते 1947 सालीच 49 सालीच घालता आले असते. त्यांनी ते घातलेले नाहीत. या दोन शब्दांवर राजीव सातव, 76 पासून आजपर्यंत आपला एवढा जोर कशा करता? या शब्दांच्या वाचून किंवा या शब्दांवर नेमकं काय अडलं होतं? राजीव सातव. आज जर आपण चर्चा पाहिली तर राजनाथ सिंगांनी सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्दाचा उल्लेख केला, परंतु बापट सरांनी जे सांगितलं युनिटी आणि इंटिग्रिटीच्या संदर्भात राजनाथ सिंगांना चर्चा करायला वेळ नाही, थावरसिंग गहलोतांना चर्चा करायला वेळ नाही. इतिहास आणि संविधान सुद्धा सिलेक्टिव्ह सांगायचं, जेवढं पचनी पडतंय तेवढ्याची चर्चा करायची, हा भाजपाचा अजेंडा आहे. आणि ज्यावेळेस संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्यावेळेस सगळ्यात जास्त टीका जर त्यांच्यावर कोणी केली असेल तर भाजपाच्या मातृसंस्थेनं केली, त्यांच्या मुखपत्रातनं केली. नुसतंच मुखपत्रातनं नाही तर दोन्ही सरसंघचालकांनी या संदर्भात उघड त्यांच्या बाबासाहेबांच्या संविधानावर टीका केली. राजीव सातव, आपण एका बाजूनी बोलूया नको, आपण आता मुद्द्याला धरून बोलूया. आपण जर त्यांना त्यांच्या मातृक संस्थेनं विरोध केला होता असं म्हटलं तर तिकडून असा हल्ला होईल की आंबेडकरांना निवडणुकीत कोणी पाडलं होतं? लोणी विक्या काजरोळकरांकडनं काँग्रेसच्या पराभव झालेला होता, तो बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यात काँग्रेसचा हातभार नव्हता का? हे सगळे मुद्दे निघतील. त्याचा आत्ताच्या पिढीशी आणि आत्ताच्या आपल्या समोरच्या असलेल्या समस्येशी आणि चर्चेशी काही संबंध नाही. तूर्तास सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्दाला आपला एवढा आग्रह कशा करता, हा मुद्दा आहे. 1976 सालपासून आपण तो पुढे रेटताय म्हणून आज विचारलं. सर, उदय सर बोला. उदय सर, आमचा सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्दासाठीच नुसता आग्रह नाही आहे, आमचा आग्रह युनिटी आणि इंटिग्रिटीसाठी सुद्धा आहे. आज युनिटी आणि इंटिग्रिटी या शब्दाची चर्चा करायला राजनाथ सिंगांना वेळ मिळाला नाही, कारण त्यांचा अजेंडा वेगळा आहे. आणि त्यांचा अजेंडा काय असेल तर ते मोहन भागवतांनी सांगितलंय. त्यांचा अजेंडा काय असेल तर साक्षी महाराजांनी स्पष्ट केलेला आहे. त्यांचा अजेंडा काय असेल तो आदित्यनाथांनी स्पष्ट केलेला आहे. आणि त्यांचा अजेंडा काय असेल ते दादरीवरून स्पष्ट झालेला आहे. त्यामुळं केवळ सेक्युलर आणि सोशलिस्टची चर्चा करता कामा नये, तर युनिटी आणि इंटिग्रिटीची सुद्धा चर्चा आजच्या प्रसंगी करावी लागेल. मला तुम्ही एक सांगा की भारताची एकात्मता आणि भारताची एकी याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. त्या एकात्मता आणि एकीवरचाच माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की बहुसंख्याक धर्मश्रद्धाळू, याचा अर्थ मी हिंदू असा घेत नाही, बहुसंख्याक धर्मश्रद्धाळू असलेल्या भारतामध्ये खरोखरच धर्मनिरपेक्षता अशा नावाची शासन व्यवस्था असू शकते का? ती तशी आहे का? आतापर्यंतचे आलेले शासन त्याप्रमाणे खरोखरच वागलेत असं आपल्याला वाटतंय का? राजीव, भारताचं जे संविधान तयार करण्यात आलं त्या संविधानाचा जो मूळ गाभा आहे, प्रत्येक वेळी ज्या वेळेस सुप्रीम कोर्ट असेल कोणी असेल, भारताचं मूळ संविधान आणि संविधानाचा मूळ गाभा, हा मूळ गाभा काय आहे? हा मूळ गाभा आहे विविधतेतील एकता. हा मूळ गाभा आहे सगळ्या धर्मपंथांना एकत्र घेऊन जाणारा देश आणि त्याच्यावर तयार केलेले हे संविधान आहे. त्यामुळे आपला देश हा धर्मनिरपेक्ष होता, हा धर्मनिरपेक्ष आहे आणि हा धर्मनिरपेक्ष राहणारच आहे.
आपला सेक्युलर या शब्दाचं जे तुम्ही भाषांतर करताय त्याचा जो अनुवाद करताय तो अनुवाद धर्मनिरपेक्ष आहे की पंथनिरपेक्ष हा सवाल आहे. आता प्रश्न असा आहे की पंथनिरपेक्ष या शब्दाला नेमका आपला आक्षेप काय, याचा उल्लेख आज गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पार्लमेंटमध्ये केला. त्या शब्दाला आपला आक्षेप आहे, त्याची कारणं काय? राजीव सातव, आज आपण संसदेत हजर होतात म्हणून हा प्रश्न आपल्याला. बापट सर माझे गुरु सुद्धा आहेत आणि त्यामुळे बापट सरांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीनं संविधान सभेत चर्चा झाली, संविधान सभेमध्ये काय चर्चा झाली, संविधान सभेमध्ये ज्यावेळेस या शब्दाच्या संदर्भात चर्चा झाली त्यावेळेस तो धर्मनिरपेक्ष या अर्थानंच घेतला गेला होता. त्यामुळे राजनाथ सिंग ज्या गोष्टी सांगतायत ते इतिहासाचं कुठंतरी तोडून मोडून रूप दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आणि मागं सुद्धा जर पाहिलं तर सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असाच होतो. धर्मनिरपेक्ष भारत होता आणि धर्मनिरपेक्ष भारत राहणार. आपल्याबरोबर ठीक आहे, तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेत. आपल्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे आहेत. काही अडचणींमुळे काही क्षण आपल्यासोबत त्यांची दृश्य दिसू शकणार नाहीयेत, परंतु त्यांच्यापर्यंत आपला दूरध्वनी गेलेला आहे. ते दूरध्वनीवरनं काही काळ आपल्या अशी उपलब्ध असतील, नंतर आपल्याला ते दृश्य स्वरूपात देखील दिसतील. विनय सहस्त्रबुद्धे, आजची संसदेतली डिबेट आपण ऐकलेली आहे आणि तो वर्षानुवर्ष चालणारा वाद आहे आणि त्यातला मूळ गाभा आहे तो म्हणजे सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात पूर्वी नव्हता, तो नंतर त्याला लावण्यात आला. परंतु या संविधानातल्या सेक्युलर या शब्दाचा नेमका अर्थ धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष असा आता वाद आहे. मला तुम्ही सांगा, पंथनिरपेक्ष या शब्दाबाबत आपण एवढे आग्रही का? धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्याला का अमान्य आहे? विनय सहस्त्रबुद्धे. असं आहे की धर्मनिरपेक्षतेचा संबंध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे की सेक्युलर हा शब्द घालावा, याबद्दल के.टी. शहा यांनी ज्यावेळी सूचना मांडली त्यावेळी त्याला विरोध करताना बाबासाहेबांचे शब्द वापरून मी सांगतो की त्यांनी असं म्हटलं होतं की भारत हा इररिलिजियस म्हणजे अधार्मिक देश आहे असा समज होण्याचं कारण नाही आणि त्यामुळे सेक्युलर या शब्दाची काही आवश्यकता नाहीये. आपला देश या पद्धतीनेच राहत आलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारचं थिओक्रेटिक स्टेट म्हणजे धर्मराज्य हे कधी अस्तित्वात नव्हतं, कधीही अस्तित्वात येणार नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची आणि आम्हा सगळ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ज्यांची वैचारिक एक प्रेरणा त्यांच्याकडनं आम्ही घेतो त्या सगळ्यांची ही धारणा आहे की भारतात कुठल्याही प्रकारे धर्मराज्य म्हणजे उपासना पद्धतीवर आधारित राज्य येणं शक्य नाही. कारण हिंदू धर्म हे धार्मिक म्हणजे ज्या अर्थाने ज्या धर्मनिरपेक्षता वापरतात त्या अर्थाने किंवा उपासना पद्धतीशी संबंधित अशा लोकशाहीचं एक केंद्र आहे. आणि त्यामुळे ही जी आस्थाविषयक लोकशाही आहे ती इथे नांदतेच. त्यासाठी वेगळ्या शब्द याची गरज नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना करावी असं कधीही वाटलं नव्हतं. पण आणीबाणीच्या काळ्या अंधकार युगामध्ये ही घुसडण्यात आली. त्यानंतर त्याचा आम्ही इथे सांगू इच्छितो राजीव सातव यांना की त्याचा अनुवाद करण्याकरता ज्यावेळी 1979 मध्ये लोकसभेत चर्चा झाली त्यावेळी त्याचा अनुवाद पंथनिरपेक्ष असाच झाला. तो अनुवाद अजूनही आपल्या संविधानामध्ये आहे, हिंदी अनुवादामध्ये आहे आणि सर्व धर्म समभाव ही त्याची व्याख्या केली गेली. पण ही व्याख्या काँग्रेसला मान्य नव्हती. त्यामुळे राज्यसभेत त्याविषयीचा प्रस्ताव जो आला होता तो अजूनही मंजूर झालेला नाही, तो तसाच आहे. त्यामुळे हा इतिहास आहे. काँग्रेसनी सेक्युलरिझम या शब्दाकडे मुसलमान मतांच्या एक गठ्ठा राजकारणाचं एक प्रतीक म्हणून बघितलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी काँग्रेस म्हणतं की सेक्युलर फोर्सेस त्यावेळी त्याचा अर्थ असा असतो की एक गठ्ठा मतांचं राजकारण करणाऱ्या शक्ती सगळ्या एकत्र याव्यात. आणि या प्रकारच्या राजकारणाला आमचा विरोध असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की देश आता इतक्या प्रगल्भ लोकशाहीच्या स्थितीतून जातोय की आपल्याला पंथनिरपेक्ष हा जो सेक्युलरिझमचा खरा अर्थ आहे ज्याचा उपासनेशी कुठलाही संबंध नाही आता नॉन डिनॉमिनेशनल स्टेट या पद्धतीने आपण याकडे बघितलं पाहिजे. माझी खात्री आहे की बापट सरांना देखील मी जे म्हणतोय ते निश्चितपणे. राजीव सातव यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. आपण विनय सहस्त्रबुद्धे, म्हणजे सेक्युलर या शब्दामुळे आतापर्यंत काँग्रेसला राजकीय फायदा झाला आणि तुम्हाला राजकीय तोटा झाला म्हणून हा तुमच्या दोघांमधल्या वादाचा कळीचा मुद्दा बनला, त्याची आज ठिणगी संसदेत पडली, बरोबर आहे? राजकीय फायदा त्यांना झाला का काय झालं मला माहिती नाही. देशाचं यामुळे नुकसान झालं कारण मुसलमान समाजाला सदैव यांनी एक गठ्ठा मतदानाच्या सगळ्या चक्रामध्ये अडकवून त्यांना सदैव असुरक्षित ठेवलं, त्यांना मागासलेलं ठेवलं. आज बघा मला सांगा, मुसलमान समाजातले आमचे बांधव हे टायरचा उद्योग किंवा एखादा खाटीक खाण्यासारखा उद्योग किंवा
अशा प्रकारचा रिपेअरिंगचा, ऑटो रिपेअरिंगचा किंवा बेकरीचा उद्योग, याच्या पलीकडे तुम्हाला मुस्लिम उद्योजकता दिसतच नाही. याचं कारण त्यांनी मुसलमानांचा विकासच घडू दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण सेक्युलरिझमचं एक गाजर दाखवायचं, मतं मिळवायची, मग मुसलमान समाजाला विसरून जायचं, अशा प्रकारचा जो खाक्या राहिल्या, त्यातनं आमच्या देशातल्या अल्पसंख्याक समाजाचं खूप नुकसान झालं. हे आम्हाला टाळायचं आहे. त्या भूलभुलैयातून त्यांना बाहेर काढण्याकरता आम्हाला त्या शब्दाविषयीचा एक आक्षेप आहे. एकूणच काय तर सबका साथ सबका विकास यामध्ये जे जे काही अपेक्षित आहे त्याची एक प्रकारची एक छोटीशी चुणूक आता दिलेली आहे. राजू सातव, सहस्त्रबुद्धे साहेबांना मला सांगायचं आहे की 35 सभा मोदींनी बिहारमध्ये घेतल्या आणि मुस्लिम आरक्षणासकट सगळ्यांवर चर्चा केली आणि त्याचा काय निकाल लागला हे बिहारच्या रिझल्टवरून आपल्या लक्षात आला असेल. पहिला मुद्दा. दुसरं, तुम्ही मगाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात सांगितलं. सहस्त्रबुद्धे साहेब, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर सगळ्यात जास्त टीका जर कोणी केली असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. माझ्याकडे कोटेशन्स आहेत. तुमचे दुसरे संघचालक RS गोवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे. मी कोट करतो. Our constitution is just a cumbersome and heterogeneous piecing together of various articles from various constitutions of western countries. It has absolutely nothing. या संविधानामध्ये काहीही नाही असं गोळवळकर गुरुजी सांगतात. तुम्ही ज्या RSSच्या संदर्भात सांगताय, RSSनं सगळ्यात जास्त टीका संविधानावर केलेली होती, निर्मितीच्या वेळी सुद्धा आणि निर्मितीच्या नंतर सुद्धा. त्यामुळे तुमचा अजेंडा काय आहे ते भागवत साहेबांनी बिहारच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं. त्यामुळे संविधानासंदर्भात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात भाजपानं एवढ्या अधिकारवाणीनं कधीच बोलू नये. विनय सहस्त्रबुद्धे, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा आहे की जशी 42वी घटना दुरुस्ती या देशावर इंग्रजींच्या काळात आणली गेली तशीच एखादी घटना दुरुस्ती करायचा आपला छुपा अजेंडा तर नाही ना? ज्या अजेंड्याद्वारे पंथनिरपेक्ष आणि त्या व्यतिरिक्त आणखीन आपल्या अजेंड्यावरच्या आतापर्यंत अस्पष्ट असलेल्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत असा काँग्रेसचा आत्ताचा आरोप आहे. विनय सहस्त्रबुद्धे, असं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या छुप्या अजेंड्याची गरज नाही. ज्यांनी आणीबाणी आणली आणि त्या पद्धतीने ज्यांनी कारभार केला तेच अशा छुप्या गोष्टी करू शकतात. आमची त्या प्रकारची भावना नाही आणि आम्ही खुल्या लोकशाहीमध्ये विश्वास करणारी माणसं आहोत. त्यामुळे तशा प्रकारचा कुठलाही हेतू नाही. संविधानामध्ये कुठल्याही बदलाची कुठलीही सूत्राम आवश्यकता नाही, शक्यताही नाही. हा शब्दांच्या इंटरप्रिटेशनचा मुद्दा आहे आणि शब्दाचं इंटरप्रिटेशन कसं असलं पाहिजे याबद्दलची एक अतिशय प्रगल्भ अशी अकॅडमिक चर्चा राजनाथ सिंगांनी घडवून आणली आहे. त्याला अकॅडमिक पद्धतीने यांनी उत्तर दिलं पाहिजे, सत्याचा सामना केला पाहिजे. त्याऐवजी पळपुटेपणा करतायत. तर त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे की 60 वर्ष तुम्ही सेक्युलरिझमच्या नावाखाली जो भूलभुलैया उभा केलात तो करून सुद्धा मुसलमान समाजाला मागासलेपणातून तुम्ही बाहेर काढू शकला नाहीत आणि म्हणून सत्तर समितीच्या अहवालातनं जे काही सत्य पुढे आलं त्या सत्याचा पुन्हा एकदा राजकीय वापर करून तुम्ही मुसलमानांच्या आरक्षणाची भूमिका घेतली, जी घटना याच्या विरोधात आहे, ज्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा घटनेचे अन्य निर्माते असतील किंवा इव्हन जवाहरलाल नेहरू असतील, यांच्या सगळ्या ध्येय धोरणांना हरताळ फासून केवळ मतपेढीचं राजकारण करायचं हा एकमेव अजेंडा यांचा होता. हे सत्य आता उघड झालेलं आहे. राजीव सातव उत्तर द्या. मी उत्तर देतो सर, त्याच्या आधी बापट सरांना बोलायची संधी द्या. बापट साहेब. नाही, सहस्त्रबुद्धे सर आणि मी आम्ही दोघंही पुण्यातल्या एका फार मोठ्या संस्थेमध्ये एक शिकवणारे लोक आहोत. त्यामुळे सहस्त्रबुद्ध्यांचं माझं काही भांडण नाही आहे अजिबात. परंतु ते जे म्हणतायत हे माझ्याकडे राज्यघटना हातात मी ठेवली आहे ट्रान्सलेशनची. त्याच्यामध्ये असंच म्हटलेलं आहे, ही 89 सालची आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करतो. आता गेले 26 वर्षामध्ये हे जर का शब्द आहेत तर आत्ता एकदम यांना पंथनिरपेक्ष हे का सुचतंय हे मला कळलेलं नाही आहे. ते सहस्त्रबुद्धे सरांनी मला समजावून सांगावं. त्याच्या मधल्या काळामध्ये वाजपेयींचे 6 वर्ष झालेली आहेत पण इकडे काही लक्ष गेलं नव्हतं. आता का देत आहेत ते इतकं? विनयजी, नाही, ह्याच्यात मुद्दा असा आहे, पंथनिरपेक्ष आता हे बापट सरांकडे मराठी आवृत्ती आहे, मी हिंदी आवृत्तीचा संदर्भ देऊन सांगतोय की पंथनिरपेक्ष हाच त्याचा अधिकृत अनुवाद आहे.
परंतु तो मुद्दा आलाही ना. इथे चर्चा काय चालली आहे, आम्ही का केलं नाही म्हणजे आमच्याकडे बहुमत नव्हतं, आणि बहुमत असलं तरी शब्दात आम्हाला सेक्युलरिझम शब्दाचीच गरज वाटत नाही, आणि आम्हालाच त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटली नाही, पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील ती गरज वाटली नव्हती. सेक्युलरिझमची गरज कशी तुम्हाला वाटणार? तुम्हाला तर एका धर्माचा अजेंडा घेऊन चाललाय तुम्ही. आमचं म्हणणं असं आहे की हा देश, त्याची प्रकृतीच अशी आहे की तो सेक्युलर असेल, इथे धार्मिक राज्य येऊच शकत नाही, कोणीही आणू शकण्याचा विचारच कधी करू शकणार नाही, अशी या देशाची प्रकृती आहे. आध्यात्मिक लोकशाही हा देशाचा पाया आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारची शाब्दिक वादळ निर्माण करण्याचं काही कारण नाही. पण ते केलं गेलं कारण मतपेढीचं राजकारण हे गांधी घराण्याच्या हाडीमाशी खेळलेलं आहे. इंदिरा गांधींनी त्याकरता आणीबाणीच्या काळ्या कभिन्न अंधारामध्ये हा शब्द प्रयोग केला, आणि पुढे त्या शब्दाच्या जोरावर एक गठ्ठा राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा उद्योग यांनी वर्ष केला. तो लोकांना आता कळलं. विनयजी, पॉइंट वाईट आहे का तुम्ही म्हणताय तो गांधी घराण्यानी जो काही आणीबाणीचा भस्मासूर आमच्यावर लादलेला होता त्याच्याविषयी काही शंकाच नाही, परंतु सवाल आहे की आता हे सगळे प्रश्न चर्चेला का येत आहेत, तर या देशामध्ये असलेल्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे, या देशामध्ये असलेल्या सरकारच्या छुप्या अजेंड्यामुळे या देशातल्या संविधानाला धोका आहे असं सर्व विरोधी पक्षांना वाटतंय, आणि म्हणून की काय आज ही चर्चा होतीये. खरोखरच भारताच्या संविधानाला धोका आहे का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष. संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष या प्रश्नावर आपण चर्चा करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं की या एकाच मुद्द्यावर आज संसदेत प्रचंड मोठा गदारोळ झाला, आणि संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर हा शब्द नव्हता, आणि तो नंतर लावण्यात आला, परंतु या सेक्युलर शब्दाची व्याख्या काय याच्यावरून आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ चालू आहे. आपण या दुसऱ्या भागात ज्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो मुद्दा आहे संविधानाला धोका आहे का? संविधानाला खरोखरच धोका आहे का? आपण थेट जातोय राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातव, देशात सध्या असं काय वातावरण आहे की ज्याच्यामुळे या देशात संविधानालाच धोका निर्माण झालाय असं आपल्या पक्षाला का बरं वाटतंय? राजीव सातव. उदय सर, त्याच्या आधी मी थोडंसं विनयजींच्या आणीबाणी हा जो विषय ते सांगतायत त्या संदर्भात थोडंसं मला बोलायचं आहे. उदय सर, आणीबाणी काँग्रेसकडनं आणण्यात आली होती. आणीबाणी इंदिराजींनी संपवली, त्याचे परिणाम भोगले. त्याच्यानंतर 2 वर्षानं याच देशानं पूर्ण बहुमताने इंदिराजींना सत्ता दिली, 84ला सत्ता दिली, आणि त्याच्यानंतर अनेक वेळा सत्ता दिली. आणीबाणीच्या संदर्भात विनयजी चर्चाच करायची असेल तर आडवाणी साहेबांना एकदा भेटा, कारण आडवाणी साहेबांनी सांगितलं की देशात आता आणीबाणी सदृश्य परिस्थिती लवकरच यायची शक्यता आहे. त्यामुळे आणीबाणीच्या संदर्भात विनयजी तुमच्याकडनं ऐकायची आणि तुमच्याकडनं काही सल्ला घ्यायची आमची गरज नाही. तुम्हाला खरंच सल्ला घ्यायचा असेल तर आडवाणी साहेबांना एकदा भेटा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, जो आपण धोक्याच्या संदर्भात सांगितलं, उपराष्ट्रपतींच्या राष्ट्रनिष्ठे संदर्भात शंका घेतली जाते. तुम्ही पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महत्वाचे अपॉइंटमेंट्स करण्यात आलेले नाही, मग तो माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचं ताकद देण्याचा विषय असेल, शिक्षणाचा अधिकाराचा कायद्याच्या ताकद देण्याचा विषय असेल, किंवा ज्या पद्धतीनं मागच्या 1.5 वर्षामध्ये संविधानिक ज्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत त्यांना बाजूला करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यातून एक गोष्ट क्लिअर आहे की ही घटना बदलणं हा भाजपाचा याच्यामधला अजेंडा आहे. आणि मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलेलं की आरक्षण रद्द झालं पाहिजे. हे दाखवतं काय? हे सगळेजण संघावर अवलंबून आहेत, आणि संघ सांगतोय आरक्षण बंद झालं पाहिजे. त्यामुळे यांचा अजेंडा फार क्लिअर आहे की यांना घटना बदलायची आहे, आणि त्या दृष्टीने ही सगळी यांची वाटचाल चाललेली आहे. आणि हा घटना बदलणं म्हणजे या देशाचं स्ट्रक्चर बदलणं हा यांचा या निमित्तानं प्रयत्न आहे, आणि ते शक्य होणार नाही. विनय सहस्त्रबुद्धे, आणि काँग्रेस ते होऊ देणार नाही. विनय सहस्त्रबुद्धे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा उन्माद वाढला तेव्हा तेव्हा त्या उन्मादाला या देशातल्या अर्धपोटी अर्धशिक्षित गरीब जनतेनं काय प्रत्येक पक्षाला त्याची जागा दाखवून दिली होती. आणीबाणीचा काळ आठवा, ज्या वेळेला आणीबाणी लादली गेली तेव्हा काँग्रेसला याच देशातल्या जनतेनं उखडून फेकून लावलेलं होतं. खरोखरच राजीव सातव आरोप करतायत त्याच्याप्रमाणे तुमच्या पक्षाला एक छुपा अजेंडा आहे,
की ज्या अजेंड्यामध्ये या देशाच्या संविधानालाच बदलायचं आहे, याचा मूळ ढाचाच तुम्हाला बदलायचा आहे, संविधानाला खरा धोका आहे तो तुमच्या पक्षापासून, तुमच्या पक्षाच्या ध्येय धोरणांपासून, असा थेट आरोप तुमच्यावर केलाय. विनय सहस्त्रबुद्धे, असं आहे, राजीव सातव हेही व्यवस्थित जाणतात की संविधानातले बदल हे काही चुटकीसरशी होत नाहीत आणि ती एक फार मोठी प्रक्रिया आहे आणि त्याच्याकरता एक मोठं सहमतीचं वातावरण निर्माण करावं लागतं आणि मुख्य म्हणजे संसदेमध्ये सर्व प्रकारचं बहुमत लागतं. आज भारतीय जनता पार्टीकडे लोकसभेत जरी स्पष्ट बहुमत असलं तरी ते 3/4 नाही आणि राज्यसभेत तर आमच्याकडे साधं बहुमत देखील नाही. अशा स्थितीमध्ये आम्ही अशा प्रकारचा कुठलाही विचार करू शकत नाही. पहिली ही व्यावहारिक गोष्ट. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा कोणता इरादाही आमचा नाही. निश्चितपणे आम्हाला देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याकरता जीएसटी सारखा कायदा आणायचा आहे. निश्चितपणे आम्हाला या देशामध्ये अधिक रोजगार निर्माण व्हावेत याकरता ज्या आवश्यक तरतुदी आहेत त्या कायद्यामध्ये करायच्या आहेत. निश्चितपणे आम्हाला या देशामध्ये एक काम करणारं सरकार देण्याच्या मार्गामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या दूर करायच्या आहेत. पण याच्यासाठी संवैधानिक बदलाची गरज नाही. यासाठी एक काम करण्याची प्रेरणा निर्माण करणारं विकासोन्मुखी वातावरण गरजेचं असतं, जे आम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं टाकतो आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार अपप्रचाराची राळ उडवली जाते. माननीय सरसंघचालकांनी आणि पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की या प्रकारची जी आरक्षणाची व्यवस्था आहे ती सामाजिक न्यायाला अनुसरून आहे. या देशामध्ये सामाजिक न्याय मंत्रालय कोणी निर्माण केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयींनी केलं. यांची भूमिका केवळ कल्याणाची राहिली. कल्याणाच्या पलीकडे यांची गाडी जाऊ शकली नाही. आम्ही न्यायाच्या भूमिकेतून विचार करतो आणि न्याय मिळाला पाहिजे याकरता आम्ही या प्रकारची रचना केलेली आहे. यांनी मी म्हटलं तसं समाजाला मागासलं ठेवलं. आम्ही मदरशांमध्ये कम्प्युटर देणारी लोक आहोत. त्यामुळे आमचा विकासाबद्दलचा जो काही अजेंडा आहे तो सर्व स्पष्ट आहे. त्याबद्दल कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही. संविधानामध्ये बदल करण्याची कोणती गरज नाही. संविधानाच्या संबंधातलं एक जागरण व्हावं त्याबद्दलची आपली प्रतिबद्धता पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर यावी आणि चर्चा घडून यावी. निकोप अशी काय यांना निकोप चर्चेचं वावडं असल्यामुळे त्या चर्चेला फांदे फोडायचे आणि सर्व प्रकारे बुद्धिभेद निर्माण करायचा ही यांची शैली आहे. त्या शैलीचं प्रत्यंतर आज आपण संसदेमध्ये बघतो. आपण राजीव सातव यांच्याकडे उत्तर घेऊया. राजीव सातव, भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा असा कोणताही अजेंडा नाही. असं असताना देखील संसदेपासून आता टीव्हीच्या पडद्यापर्यंत सर्वत्र आपण जे होणार नाही, जे भाजपला शक्यच नाही आहे, ज्यांची संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 मेजॉरिटी नाही आहे, त्यांच्यावर हे आरोप वारंवार आपण का बरं करताय? राजीव सातव. उदय सर, यांना घटना बदलायची आहे, परंतु काँग्रेस आणि समविचारी पक्ष यांना घटना बदलू देणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अहो, याची सुरुवात घटना यांना बदलायची, याची सुरुवात यांनी भूमी अधिग्रहणाच्या विधेयकापासून केली. यांनी सबका साथ सबका विकास सांगितला. यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात भूमिका मांडल्या. यवतमाळला येऊन चाय पे चर्चा केली आणि त्या शेतकऱ्याच्या जमीन हडपायचं काम यांनी सुरू केलं. एकदा अध्यादेश नाही आणला, दोनदा आणला नाही, 3दा यांना अध्यादेश आणावा लागला. 3दा अध्यादेश आणल्यानंतर मन की बात मध्ये तुम्हाला सांगावं लागलं की नाही आता आमच्याकडनं चूक झाली. अहो, घटना तुम्हाला बदलायचीच आहे, पण तुम्हाला आमच्या काँग्रेस सारखे समविचारी पक्ष ते बदलू देत नाही आणि मुख्यतः या देशातली जनता ते बदलू देणार नाही. तुमचा अजेंडा तर फार क्लिअर आहे. साक्षी महाराज काय सांगायला लागलेत, तुमचे योगी आदित्यनाथ काय सांगायला लागलेले आहेत, तुमच्या त्या साध्वी काय सांगायला लागल्यात. अहो, तुमचा अजेंडा तर सांगायला लागल्यात आणि तो जर तुमचा अजेंडा नसेल तर मोदी चूप का आहेत? मोदी त्या संदर्भात एक शब्द सुद्धा का बोलत नाहीत? निरंजन ज्योतींनी आरोप केले, रामजादे हरामजादेची भूमिका घेतली. त्याच्या संदर्भात त्यांना नंतर भाजपनं प्रमोशन देऊन दिल्लीच्या निवडणुकीचं प्रचार प्रमुख केलं. तुम्ही काय देशाला वेडे समजायला लागले, मूर्ख समजायला लागले? तुमचे सगळे कार्यकर्ते वेगळ्या शब्दात बोलतात आणि तुम्ही विकासाच्या गोष्टी सांगता. तुम्हाला घटना बदलायची आणि त्याच अजेंड्यावर काम चालू आहे. विनय सहस्त्रबुद्धे, याच्यावर आपण शेवटचं तुमचं उत्तर घेऊन मी पुढच्या मुद्द्याकडे वळतो. खरोखरच भारतीय जनता पक्षाचे नेते एक बोलतात आणि कार्यकर्ते प्रत्यक्षातली कृती दुसरी करतात. दादरी सारख्या घटना घडत असताना आपण शांत राहतो, त्याच्यामुळेच की काय अशा प्रकारच्या चर्चेला वारंवार चालना मिळते. विनय सहस्त्रबुद्धे, असं आहे ना, दादरी सारखी घटना ही मुलायम सिंगांच्या राज्यात घडली, पण यांची मुलायम सिंगांबद्दल बोलण्याची हिंमत नाही.
कलबुर्गींची हत्या ही कर्नाटकात झाली, पण आपल्या मुख्यमंत्री आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, आमची सगळ्यांसंदर्भात बोलायची हिंमत आहे. संबंध नाही. आमची सगळ्यांसंदर्भात बोलायची हिंमत त्याच्याशी आहे. आमचा काय संबंध? परंतु यांना प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीला खलनायक ठरवायचं, आरोपीच्या पिंजऱ्यात कोंबायचं, अपप्रचाराची राळ उडवायची, नरेंद्र मोदींना लक्ष्य करून एका प्रकारे त्यांना त्यांच्यावर केंद्रित करायचा सगळा टीकेचा प्रहार, ही यांची जुनी शैली आहे. जनता आता दूधखोळी नाही. जनतेला माहिती आहे की एका घराण्याच्या राजवटीसाठी हा खेळ चाललेला आहे. आता मला सांगा, आता यानंतर त्यांचा अजेंडा एकच आहे की राहुल गांधींना कसंही करा पण सिंहासनावर बसवा. त्याच्याकरता हा सगळा खटाटोप चाललेला आहे आणि म्हणून हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार खाली खेचण्याचा यांचा इरादा आहे. त्याकरता हा अपप्रचार आहे. काय सांगाल राजीव सातव? आपल्याला उद्दिष्ट आपलं वेगळं आहे आणि आपण बोलताय सध्या संसदेपासून सर्वत्र इतरत्र वेगळं. विनयजी, भाजपाचे ज्येष्ठ नेते अडवाणींचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. राम जेठमलानींचा आमचा काही संबंध नाही. तुमचे अरुण शौरींचा आमचा काही संबंध नाही. हे सगळेजण सांगायला लागलेले आहेत की ज्या पद्धतीने मोदी सरकारची वाटचाल आहे ती चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. शत्रुघ्न सिन्हा काही भाजपाचा खासदार नाही, शत्रुघ्न सिन्हा काही काँग्रेसचा खासदार नाही, भाजपाचे खासदार आहेत. आम्ही काय सांगतो याच्यापेक्षा तुमच्या पक्षातले सुद्धा नेते काय सांगतात याच्याकडे थोडस जरा बघा. आणि राहुल गांधींच्या सिंहासनावर बसण्याची चर्चा करू नका, चिंता करू नका. देशाची जनता त्यांना बसवणारच आहे. कारण आजचे दिन तुमचे आता पाहून आम्ही थकलो. तुमचे 15 लाख येणारे पाहून थकलो. आणि या देशामध्ये जे वातावरण तुम्ही खराब केलेलं आहे, या देशाचा इतिहास आणि या देशाची जनता तुम्हाला माफ करणार नाही. मी चर्चा पुढे नेऊ इच्छितोय कारण आजचे दिन या विषयावरची ही काही चर्चा नाही आहे. उल्हास बापट, आपण ना भाजपचे आहात ना काँग्रेसचे आहात, आपण घटनेचे अभ्यासक आहात. खरोखरच आपल्याला असं वाटतंय का या देशातल्या घटना बघून किंवा आतापर्यंतची संसदेची 4 अधिवेशनं किंवा अधिवेशनाच्या मधल्या घडलेल्या गोष्टी बघून की या देशामध्ये संविधान बदलण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत? हे मी तुम्हाला अशा करता विचारतोय की आपण आणीबाणीचा एक काळ जवळून पाहिलाय, त्यावेळच्या घटना दुरुस्ती आणि त्यावेळची दडपशाही दमनशाही आपण जवळून पाहिलेली आहे. म्हणून हा प्रश्न, तशा प्रकारचंच वातावरण आत्ता आहे आणि आता घटना दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर संविधानच बदललं जाईल, अशा प्रकारचं वातावरण आता आपल्या देशात आहे? उल्हास बापट. नाही, एक तर असं आहे की घटना बदलायची ठरवली तर नवीन घटनाच कदाचित लिहावी लागेल. कारण हा सेक्युलरिझमचा जो कॉन्सेप्ट आहे हा संपूर्ण राज्यघटनाभर पसरलेला आहे. उदाहरणार्थ धर्मस्वातंत्र्य आहे. 25व्या कलमाने म्हटलं की यू हॅव फ्रीडम ऑफ कॉन्शन्स अँड फ्रीडम टू प्रॉपगेट, प्रोफेस अँड रिलिजनचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर 29-30 कलमात दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समतेचे कलम जे 14, 15, 16 त्याच्यातही हे अधिकार आहेत की धर्मावरनं भेदभाव करता येणार नाही. 19मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. मतदाराच्या याद्या करताना धर्मावर करता येत नाहीत, मतदान धर्मावर करता येत नाही. ॲडल्ट सफरेज आहे. म्हणजे तुम्हाला जर का बदलायची असेल तर सबंध राज्यघटना बदलावी लागेल आणि ते मला असं वाटतं की काही शक्य नाही आहे. म्हणजे नवीन राज्यघटना लिहावी लागेल. आणि बोमई केसमध्ये 94 साली ज्यावेळी मशीद पाडल्यानंतर 4 राज्य बरखास्त झाली, प्रेसिडेंट्स रूल आला, त्यावेळी बोमईंनी सांगितलं आहे की सेक्युलरिझम इज द बेसिक फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याप्रमाणे जर का सरकार चालत नसेल राज्यातलं तर तिथे राष्ट्रपती राजवट लागू करता येते. तेव्हा आता हे सुप्रीम कोर्टाने खूपदा सांगितलं आहे की सेक्युलरिझम हा बेसिक फीचर आहे आणि बेसिक फीचर हा केशवानंद भारती खटल्याप्रमाणे बदलता येत नाही. बेसिक फीचरमध्ये काही बदल करता येत नाही. आणि पुन्हा आत्ता सहस्रबुद्धे सर म्हणाले तसं की त्यांच्याजवळ ती क्षमता पण नाही आहे. जेमतेम ज्यांची संमती लागते त्यांना ते विसरले सांगताना ते पण नाही आहेत. म्हणजे मग त्याचा अर्थ असा की घटना दुरुस्ती करता येणार नाही. आणखी एक बारीकशी गोष्ट फक्त जाता जाता घटनेची सांगतो की आणीबाणी येईल का, आणीबाणी येईल का, हे जे चाललंय ना आता राष्ट्रीय आणीबाणी आणणं हे फार अवघड आहे. 352 कलम जे इंदिरा गांधींच्या काळात होतं ते पूर्णपणे बदललं गेलं आहे 44व्या घटना दुरुस्तीनंतर. आणि आता राष्ट्रीय आणीबाणी जर का आणायची असेल तर नुसतं पंतप्रधानांनी सांगून चालत नाही. सबन कॅबिनेटनी लेखी द्यावं लागतं राष्ट्रपतींकडे. 1 महिन्याच्या आत त्याला लोकसभा राज्यसभा दोघांनी 2/3 मेजॉरिटीनी मान्यता द्यावी लागते. तर आता 1/2 मेजॉरिटीनी चालत नाही आणि ती फक्त 6च महिने चालते.
एकदा डिक्लेअर केले की 6-6 वर्ष चालते असं होऊ शकत नाही आणि लोकसभेने ठराव केला सिंपल मेजॉरिटीनी तर ती मागे पण घेता येते. तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी येईल का वगैरे, तर राष्ट्रीय आणीबाणी येण्याची सुतराम शक्यता नाही. राजीव सातव, तुम्हाला संविधानाच्या निरपेक्ष अशा अभ्यासकाचं मत या विषयावरचं आपल्याला ग्राह्य मानावं लागेल, ते आपल्याकरता मी प्रस्तुत केलं. परंतु त्यांनी मगाशी जो एक मुद्दा आणलेला होता तो म्हणजे या देशाच्या युनिटी आणि इंटिग्रिटीचा, आणि मला असं वाटतं त्या विषयावर या शेवटच्या भागामध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. खरोखरच राजीव सातव, या देशातला जेवढं सेक्युलरिझम, स्वातंत्र्य, समता, बंधुता याबरोबरच समाजवाद हे जे सगळे शब्द आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी अत्यंत महत्त्वाचा शब्द तो म्हणजे या देशातल्या विविधतेतली एकता. आणि वारंवार मोदी सरकार आल्यानंतर जो एक आरोप केला जातोय तो म्हणजे या सरकारला विविधता नकोय, या सरकारला एकच रंग हवाय, एकच गोष्ट हवी आहे, एकच अभ्यासक्रम हवाय, आणि हे सगळं त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीतनं दिसतं असा आरोप केला जातोय. कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच नख लावायचा प्रयत्न आहे. अशी काही उदाहरणं आपण आता सांगू शकाल का की ज्याच्यामुळं या देशाच्या एकतेला या केंद्रातल्या सरकारनं धोका उत्पन्न केलेला आहे? सर, या सरकारमधले जे मंत्री आणि खासदार आहेत हे दर 8 दिवसानं 10 दिवसानं एक यांचं स्टेटमेंट आहे. मग ते रामजादे हरामजादेचा विषय असू शकतो, मग ते पटत नसेल तर पाकिस्तानात जा असं सांगणारा विषय असू शकतो, किंवा ज्या पद्धतीने यांचे खासदार अत्यंत धार्मिक भावना भडकवणारे विधान करतात आणि त्या संदर्भामध्ये या मंत्रिमंडळातला एकही मंत्री बोलत नाही, त्या संदर्भात पंतप्रधान चुप्पी साधून बसतात आणि अनेक वेळा विषय काढून, म्हणजे लोकसभेमध्ये आम्ही अनेक दिवस या संदर्भात मुद्दे मांडले परंतु पंतप्रधान एका शब्दाने या संदर्भात बोलायला तयार नाही. नेपाळमधल्या भूकंपाच्या संदर्भामध्ये ट्विट करणारे आमचे पंतप्रधान स्वतःच्या मंत्र्यांना केलेल्या चुकीच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत, खासदारांना केलेल्या चुकीच्या संदर्भात बोलायला तयार नाही. हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे या देशामध्ये धार्मिक भावना सतत वाढवणं आणि धार्मिक भावना तेवत ठेवल्या तरच आपली पोळी भाजली जाऊ शकते असा यांचा अजेंडा या संदर्भात राहिलेला आहे. आणि बिहारमध्ये हे करून थकले, दिल्लीमध्ये हे करून थकले आणि देशात. बरोबर आहे. आपण विनय सहस्त्रबुद्धे यांचं उत्तर घेऊया. विनय सहस्त्रबुद्धे, या सगळ्या गोष्टी ज्यांचा उल्लेख आता राजीव सातव यांनी केला त्याच्यामुळे या देशाच्या एकात्मतेला, एकतेला, अखंडतेला तुम्ही धोका निर्माण केला आहे, ज्यातून तुम्हाला छुप्या अजेंड्यानं का होईना, बॅकडोअरनी का होईना संविधानच बदलायचं आहे. आपण संविधान बदलण्याची गोष्ट आता बाजूला ठेवा, त्याचा निकाल उल्हास बापट यांनी लावला, परंतु या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला जे 60 वर्ष इतरत्र सर्वत्र फसलेला किंवा यशस्वी न झालेला लोकशाहीचा प्रयोग सर्वात मोठ्या लोकसंख्येत यशस्वी होताना दिसतोय, त्यालाच कुठेतरी आपण एक प्रकारे नख लावताय. विनय सहस्त्रबुद्धे, मी म्हटलं तसं आरोपांचं काहूर उठवण्याची ही जुनी पद्धत आहे. निरर्गल विधानांबद्दल काही बोलत नाही, त्याचा अर्थच असा असतो की ती दुर्लक्ष करण्याच्या लायकीची आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत देण्याचं कारण नाही आणि पक्षाच्या अंतर्गत त्या विषयात त्यांना जी समज द्यायला हवी ती समज आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वारंवार दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ज्या राष्ट्रीय एकतेची आणि विविधतेतून एकतेची गोष्ट आपण करतो त्याच्यामध्ये काश्मीरच्या संदर्भामध्ये आताही पंतप्रधानांनी तिथे जाऊन जमहुरियत आणि काश्मीरियत या गोष्टीची चर्चा केलेली आहे. काश्मीरची काश्मीरियत महत्वाची आहे, ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांचं जे वेगळेपण आहे तेही महत्वाचं आहे. अहो, आमच्या अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने प्रथमच देशामध्ये डोनर नावाचं मंत्रालय तयार केलं, डिपार्टमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन. या मंत्रालयाचा हेतू काय होता की ईशान्य भारताची उपेक्षा संपावी. या मंत्रालयाची ज्यांनी उपेक्षा केली 10 वर्ष, त्याच्याकडे काही लक्षच दिलं नाही. आता आमचे जे मंत्री आहेत ते हे मंत्रालय वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्यामध्ये घेऊन जात आहेत, कधी शिलाँगला, कधी कोहिमाला, कधी मिझोरामची राजधानी आयझॉलला. हे विविधतेतून एकता साधण्याचं उदाहरण आहे. आम्ही जे सगळे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना त्यांचा योग्य वाटा मिळावा याकरता प्रयत्न करतोय, भाषा विकासासाठी प्रयत्न करतोय, विविधतेतून एकतेसाठी पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत नावाची एक योजना आखण्याचा इरादा मांडलेला आहे. त्यामुळे ही एकता टिकावी आणि विविधता देखील एका अर्थाने या एकतेच्या सूत्रामध्येच परिपुष्ट व्हावी. हा आमचा याचं कारण असं आहे की विविधता महत्वाचीच आहे पण एकता निश्चितपणाने एकता आपण एक आहोत म्हणून आपली विविधता महत्वाची आहे. उलट नाहीये, विविध आहोत म्हणून आपण एक नाही आहोत, आपण एक आहोत म्हणून विविधतेचं संरक्षण आपण करू शकतो, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
यांनी काय केलं की या देशातल्या विविधतेवर कधी भाषिक, कधी प्रांतिक, कधी जातीय, कधी धार्मिक अशा अस्मितांच्या फुलोऱ्यावरती राजकारणाची पोळी भाजण्याचे उद्योग यांनी केले. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की पंजाब मधला जो भस्मासूर आहे तो यांच्या राजकारणाचं एक फळ होतं. काश्मीरची अवस्था जी झाली ती यांच्या राजकारणामुळे झाली. ईशान्य भारतात ज्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं ते यांनी मुख्यमंत्र्यांना डिस्टर्ब केलं म्हणून झालं. आणि त्यामुळे आमचा असा अजिबात इरादा नाही. आम्हाला या देशाच्या एकात्मतेविषयी कोणी प्रवचन देण्याची गरज नाही. एक भारत श्रेष्ठ भारत हे आणि हेच एकमेव आमचं स्वप्न आहे. प्रेक्षक, आपण संविधान धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष या विषयावरची ही चर्चा आणि मतांतर पाहिलीत, घटनेच्या अभ्यासकांचंही मत ऐकलं. खरं तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधानाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला, त्याबद्दल खरं तर सरकारचं अभिनंदन करायला हवं. पण भारतीय संविधानानं अनेक चांगल्या गोष्टी जरी एकीकडे दिलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात काय हा प्रश्न उरतोच. पाश्चिमात्य राष्ट्र एकीकडे म्हातारी होत असताना तरुण होत असलेल्या भारताला आणि त्यातल्या तरुणाईला खरं तर आधार आहे तो फक्त आणि फक्त इथल्या संविधानाचा. याच संविधानावर इथली लोकशाही टिकून राहिली आहे. लोकशाहीचा प्रयोग इथं गेली 60 वर्ष व्यवस्थित सुरू आहे. ही एक अभूतपूर्व घटना किंवा चमत्कार म्हणायला हवा. सवाल असा आहे की घटनाकारांना घटनेमध्ये अपेक्षित असलेला सामाजिक आर्थिक न्याय देण्यात आपण आतापर्यंत 60 वर्षात यशस्वी झालो का? भारतीय संविधानानं 2 गोष्टी साध्य केल्या. भारताचं ऐक्य अबाधित तर ठेवलंच, पण त्याहीपेक्षा सामाजिक बदलासाठी पोषक असं वातावरण देखील निर्माण केलं. लोकशाहीचं खरं मर्म कशात असेल तर ते त्या घटनेच्या केवळ पुस्तकात नाहीये, तर घटनेतली तत्व प्रत्यक्षात राबवण्यामध्ये आहे. लोकशाही टिकवायची असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व, या तत्वांचा अनुभव सर्वसामान्य माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात यायला हवा. त्यामुळे मागच्या शतकाच्या पूर्वार्धात किंवा मध्यात तयार झालेलं संविधान आजही आम्हाला मार्गदर्शक वाटतं. याचं कारण त्यावेळच्या समाजधुरीणांनी या सगळ्याचा विचार केला होता. सवाल आहे की आज त्याला धक्के बसतायत असं काही लोकांना वाटतंय. ते देखील या निमित्तानं तपासून पाहणं गरजेचं आहे. याहीपेक्षा मोठी आव्हानं पेलत हे संविधान टिकलेलं आहे आजपर्यंत. अनेक विकसित राष्ट्रांना जे जमलं नाही ते खरं तर भारतानं करून दाखवलंय. अनेकदा उन्माद वाढतो आणि असहिष्णुता हाच आपला धर्म आहे असं वाटायला लागतं. पण हे सगळं क्षणिक असतं. हेच आम्हाला भूतकाळानं म्हणजे आणीबाणीच्या काळानं वर्तमानात दिलेला धडा आहे आणि तो भविष्य काळासाठी देखील लागू आहे. गरीब श्रीमंत, डावे उजवे, हिंदू मुस्लिम, उदारमतवादी, बुरसटलेले, अशांतता माजवणारे आणि शांततेनं जगू पाहणारे या सगळ्यांना या देशात एकत्र राहणं गरजेचं आहे. हाच आपल्या संविधानाचा धडा आहे. तो आपण समजून घेणं हीच खरी काळाची गरज आहे. तोच आमचा पंथ आहे आणि तोच आमचा सर्वधर्म समभाव देखील. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.